हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्पेक्ट्रम अकॅडमी. तर आज आपण टॉपिक आपला आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन आणि त्यामधलं बेअर्स रिलेशन नावाचं एक कन्सेप्ट आहे. फार इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे आणि या कन्सेप्टवरती तुम्हाला 4 मार्क्सला किंवा 2 मार्क्सवरती क्वेश्चन येतो किंवा हेच रिलेशन आपलं यूज पुढे काही डेरिवेशन्समध्ये करायचे, जे फायनल डेरिवेशन येणार आहे आपलं बेअर्स रिलेशन. तर हा एकदम महत्त्वाचा टॉपिक आहे रिलेटेड टू दिस टॉपिक्स, कारण मेअर्स रिलेशन्स आपला काही क्वांटिटीबद्दल रिलेशन्स दाखवतो. ऑब्वियसली शब्दामध्ये रिलेशन्स याचा अर्थ ते कुठल्या तरी 2 क्वांटिटीजमध्ये किंवा 3 क्वांटिटीमध्ये रिलेशन दाखवणार आहे. ते रिलेशन्स मेअर्स रिलेशन्सचा डेरिवेशन समजण्या अगोदर काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर काही कन्सेप्ट्स काय आहेत, तर त्यामध्ये पहिलं की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ॲक्च्युली थर्मोडायनॅमिक्स आपला नंतर टॉपिक आहे याच्यानंतरचा, पण आपला थर्मोडायनॅमिक्सचा फर्स्ट लॉ मेअर्स रिलेशनमध्ये आपला यूज करायचा आहे आणि त्यामुळे आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स माहिती असणं गरजेचं आहे. तर मी थोडक्यात सांगतो जेवढं आपल्या याच्यासाठी कामाला आहे तेवढं. समजा आपल्याकडे एक गॅस कंटेनर सिलेंडर आहे आणि त्यामध्ये आपण एक हा पिस्टन आहे, याला काय म्हणतो आपण, पिस्टन आहे ना. पिस्टन ऑब्वियसली पिस्टन कसा असतो, फ्रीली मुव्हेबल, फ्रिक्शनलेस, नंतर वेटलेस आणि एअरटाईट. एअरटाईट म्हणजे याच्यातून जेव्हा आपण प्रेस करतो त्याच्यावेळेस हवा बाहेर जाणार नाही किंवा मध्ये येणार नाही. आणि यामध्ये गॅस आहे. ओके, हे असा आपल्याकडे या ठिकाणी असा गॅस असतो. आता प्रश्न कसा असतो, जे आपल्याकडे कंटेनर आहे समजा आपल्याकडे, ऑब्वियसली सिलेंडर म्हणू शकतो आपण. या सिलेंडरला आपण जर वरून प्रेशरचा अप्लाय करत असताल, पिस्टनला, ते गॅस कॉम्प्रेस होतो, एक्सपांड होतो, म्हणजे याची व्हॉल्यूम कमी जास्त होत असते. आता या ठिकाणी आपल्याकडे काही कन्सेप्ट्स आहेत की आपण हीट गिवन टू द सिस्टीम. म्हणजे समजा आपण या गॅसला आपण हीट दिली बाय एनी मीन्स, कुठल्या एखाद्या मेथडने आपण त्याला हीट जर दिली तर आपण काय सांगू शकतो, हीट दिली म्हणजे आपल्याकडे हीट डेल्टा क्यू ही झाली आपली हीट. डेल्टा क्यू म्हणजे काय झाली आपली हीट, इक्वल टू डेल्टा क्यू इज इक्वल टू काय असणार आहे, ही असणार आहे हीट. ओके, मग आपण जेवढी हीट या सिस्टीमला देऊ, या हीटचं 2 हीटमध्ये कन्व्हर्जन होते. म्हणजे दिलेली हीट 2 काम करेल, कारण याचं टेम्परेचर राईज करेल, राईज द टेम्परेचर, इन्क्रीज द टेम्परेचर. ओके, म्हणजे या गॅसचं टेम्परेचर वाढवण्याच्या कामाला येईल. म्हणजे या गॅसचं टेम्परेचर वाढवणं म्हणजे इंटरनल एनर्जी वाढवणं. म्हणजे याचं एक काम काय आहे, ही क्यू एवढी हीट किंवा डेल्टा क्यू एवढी हीट आपण दिली. क्यू आणि डेल्टा क्यू असं काही फरक नाही आहे. तर क्यू घेतात म्हणजे कधी डेल्टा क्यू घेतात ते चेंज इन एनर्जी असं म्हणण्याचा अर्थ असतो. तर समजून घ्यायचं, 2 क्यू किंवा डेल्टा क्यू दोन्ही पण चालतं या ठिकाणी. तर आपण समजा डेल्टा क्यू एवढी एनर्जी, अमाऊंट ऑफ एनर्जी या गॅसला दिली, तर त्याचं त्या एनर्जीचं पहिलं काम आहे टू इन्क्रीज द इंटरनल टेम्परेचर. त्याचं इंटरनल टेम्परेचर वाढवतो, म्हणजे इंटरनल एनर्जी वाढवतो. काय, इंटरनल एनर्जी इन्क्रीज करणे, बरोबर. इंटरनल एनर्जी काय करणे, इन्क्रीज करणे. मग इंटरनल एनर्जीला आपण या ठिकाणी म्हटलेले DE. ओके, तर थर्मोडायनॅमिक्समध्ये गेल्यानंतर आपण इंटरनल एनर्जीला U यूज केलेला आहे. तर या ठिकाणी आपण इंटरनल एनर्जीसाठी काय वापरलेला आहे, DE. फक्त नोटेशन बदलले, बाकी मिनिंग काय बदलणार नाही, किंवा लॉ किंवा त्या टॉपिकमध्ये गेल्यानंतर हा लॉ पण बदलणार नाही आहे. तर इंटरनल एनर्जी म्हणजे आपण जेवढी हीट दिली होती, ही हीटचे 2 कार्य असतील. पहिलं काम काय करेल, तो इन्क्रीज द इंटरनल एनर्जी, म्हणजे ह्या गॅसची मॉलिक्यूलचं टेम्परेचर वाढवेल, म्हणजे त्या गॅस मॉलिक्यूलची इंटरनल एनर्जी वाढवेल. दुसरं सेकंड काम काय असेल, सेकंड काम काय करेल, या गॅसला आता गॅस मॉलिक्यूलला एनर्जी मिळाल्यामुळे हे गॅस मॉलिक्यूल स्ट्राईक होतील. आपण याच्या अगोदर प्रेशर पाहिलेले, तर प्रेशरच्या रिलेशनमध्ये आपण पाहिलं PV इज इक्वल टू, आपल्याला माहिती PV इज इक्वल टू NRT. आणि आपल्याला माहिती जर टेम्परेचर वाढत असेल तर ऑब्वियसली प्रेशर पण काय होणार, वाढणार. म्हणजे जर टेम्परेचर वाढत असेल तर यावर एक्झर्ट होणारं प्रेशर पण वाढतं आणि प्रेशर वाढल्यामुळे हा पिस्टन मूव्ह होतो वरती. म्हणजे हा पिस्टन इथं न राहता असा वर येईल, म्हणजे हा पिस्टन वर शिफ्ट व्हायला, म्हणजे याची व्हॉल्यूम इन्क्रीज होते. काय होते, व्हॉल्यूम इन्क्रीज होते. आणि जर याची व्हॉल्यूम इन्क्रीज होत असेल किंवा आपण म्हणू शकतो या पिस्टनचं डिस्प्लेसमेंट व्हायला, या पिस्टनचं काय होतं, डिस्प्लेसमेंट व्हायला. आणि आपल्याला माहिती आहे वर्डनचा फॉर्म्युला, वर्डन इज इक्वल टू काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतं. ऑब्वियसली डॉट प्रोडक्ट असतो. मग यामध्ये या पिस्टनचं डिस्प्लेसमेंट व्हायला म्हणजे वर्डन व्हायला या ठिकाणी. आणि ते जे वर्डन असतं, ओके, त्याला PV टाईप ऑफ वर्डन म्हणतो. तर या ठिकाणी फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटच्या या फॉर्ममध्ये वर्डन नाही घेत आपण, ते वर्डन घेतो P इंटू DVच्या फॉर्ममध्ये, प्रेशर इंटू DV. आपण या थर्मोडायनॅमिक्स टॉपिकमध्ये याच्याबद्दलही आपल्या डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मिळणार आहे. तर प्रेशर इंटू व्हॉल्यूम हे वर्डनचा फॉर्म्युला, नवीन फॉर्म्युला, जे की आपण थर्मोडायनॅमिक्स किंवा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस या टॉपिकमध्ये यूज करण्यासाठी. तर वर्डनचा फॉर्म्युला किंवा चेंज इन वर्डन जरी म्हटलं तरी चालतं. वर्डन, चेंज इन वर्डन इज इक्वल टू P इंटू DV, ते वर्डनचा फॉर्म्युला असणार. तर हे वर्डन होणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा की याचे 2 काम आहेत. पहिलं काम काय आलं, हीट दिलेली, जी गिवन हीट होती ती हीट त्याचं इंटरनल टेम्परेचर इंटरनल एनर्जी किंवा इंटरनल टेम्परेचर वाढवण्यासाठी कामाला येईल. आणि दुसरं काम या पिस्टनला वर मूव्ह करण्यासाठी. म्हणजे पहिलं म्हणजे इंटरनल एनर्जी वाढवणे आणि दुसरं त्या पिस्टनला मूव्ह केलं आणि पिस्टनला मूव्ह केलं, ते एक वर्डन असतं ज्याला आपण PV टाईप ऑफ वर्डन म्हणतो. P आणि V टाईप, प्रेशर आणि व्हॉल्यूम टाईप वर्क म्हणतो. आणि ते व्हॉल्यूम होतं, त्याचा हा फॉर्म्युला वर्डनचा. म्हणजे याचं दुसरं काम काय असणार आहे, वर्डन असेल आणि त्याची व्हॅल्यू P इंटू DV असते.
ओके, म्हणजे याचा अर्थ आता सिंपल आहे, आपण जेवढी हीट दिली होती, समजा आपण 100 जूल एवढी हीट दिली याला, तर काय होईल काही प्रमाणात, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला 40 जूल एनर्जी इंटरनल एनर्जी म्हणून कामाला येईल आणि जी काही राहिलेली 60 जूल एनर्जी आहे ती आपल्या कुठल्या कामाला येईल, वर्क डनसाठी कामाला येईल. म्हणजे याचा अर्थ आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल तुम्हाला की या ठिकाणी जेवढी दिली ते दोघांची म्हणजे ही जी एनर्जी आहे आपण गिवन हीट Q इज इक्वल टू काय असणार आहे E + W. म्हणजे आपण या ठिकाणी लिहू शकतो, आपण हीट गिवन टू द सिस्टीम, आपण या सिस्टीमला या गॅसला जी हीट दिली ती इक्वल टू कोणाची असणार, चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन. बरोबर आहे, म्हणजे आपण जेवढी काही हीट आपण या सिस्टीमला देणार आहोत गॅसला, तर ती जी टोटल गिवन हीट टू द सिस्टीम ओके इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन. म्हणजे जेवढी आपण हीट दिली होती त्या हीटचे दोन कामं असतील, एक तर इंटरनल एनर्जी वाढवणे किंवा आणि वर्क डन करणे. लक्षात आलं. तर हा यालाच इट इज कॉल्ड ॲज अ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. हा आपण डिटेलमध्ये नेक्स्ट टॉपिकमध्ये पाहणार आहोत, याच्यापेक्षा डिटेलमध्ये, पण सध्या आपल्याला एवढा गरजेचा आहे, तर हा माहिती असणं गरजेचं आहे. तर आय थिंक मला वाटतं हे इक्वेशन तुमच्या लक्षात राहिलं असेल. ओके, आणि जर समजा आपण दिलेली हीट आहे ना, आपण जर गिवन हीट आपण देतोय आणि तरी पिस्टन हे मूव्ह होत नाही, म्हणजे वर्क डन होत नाही, म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम काय असणार आहे, dV0 असेल. पिस्टन मूव्ह होत नाही म्हणजे व्हॉल्यूम चेंज होईल का, पिस्टन जागेवरच आहे, व्हॉल्यूम काय वाढणार किंवा कमी होणार नाही. म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम 0 असेल, चेंज इन व्हॉल्यूम 0 म्हणजे त्यावेळेसचं म्हणजे वर्डनलाच आपण म्हटलेले P × dV, आणि जर dV इज इक्वल टू 0 असेल तर वर्डन इज इक्वल टू 0, आणि त्यावेळेस इक्वेशन बनतं ΔQ इज इक्वल टू ΔE. वर्डन 0 आहे, ती लिहिण्याची काही गरज नाही, तर त्यावेळेस इक्वेशन असं बनतं. जर आपण दिलेली हीट जी की एनर्जी आहे हीट गिवन टू द सिस्टीम, ती जर इंटरनल एनर्जी वाढवायली आणि वर्डन करत नसेल किंवा पिस्टन मूव्ह होत नसेल, तर अशा प्रकारे इक्वेशन, म्हणजे या दोन प्रकारचे एकच इक्वेशन आहेत पण एक कंडिशन्सनुसार घेत असतो. ओके, मला वाटतं ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. ही एक कन्सेप्ट आपल्याला महत्त्वाची मेयर्स रिलेशन समजण्यासाठी. हे जर समजत असेल तर मेयर्स रिलेशन काय अवघड नाही आहे. ओके, आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपल्याकडे स्पेसिफिक हीट. आपण याला म्हणतो मोलार स्पेसिफिक हीट. याला काय म्हणतो आपण, मोलार स्पेसिफिक स्पेसिफिक हीट. मोलार स्पेसिफिक हीट. आता मोलार स्पेसिफिक हीटचा अर्थ काय असतो, म्हणजे याचा अर्थ एक सिंपल आहे. समजा याचा अर्थ मिनिंग काय की आपण एक कुठलाही गॅस कंटेनर घेतला, याच्यामध्ये 1 मोल गॅस घेतला. किती, 1 मोल गॅस. म्हणजे या ठिकाणी काय आहे, असं एक 1 मोल गॅस आहे. या 1 मोल गॅसचं टेम्परेचर 1 केल्विनने किंवा 1 डिग्रीने म्हणू शकतो. 1 केल्विनने राईज करण्यासाठी टेम्परेचर काय करायचं, याचं इन्क्रीज करायचं. याचं टेम्परेचर काय करायचे, इन्क्रीज करायचे. किती डिग्रीनं, 1 डिग्रीनं इन्क्रीज करण्यासाठी जेवढी अमाऊंट ऑफ हीट लागते दॅट इज कॉल्ड ॲज अ मोलार स्पेसिफिक हीट. लक्षात आलं. मोलार स्पेसिफिक हीट म्हणजे काय, हीट गिवन हीट पर युनिट टू इन्क्रीज द पर युनिट टेम्परेचर पर युनिट मोल पर मोल. ओके, टेम्परेचर पर मोल. लक्षात आलं. म्हणजे आपण जी हीट देतोय सिस्टीमला किती हीट लागते किंवा एका एका डिग्रीने त्याचं टेम्परेचर वाढवणे किंवा एका केल्विननं म्हणू शकतो आपण. एका डिग्रीने किंवा केल्विनने त्याचं टेम्परेचर राईज होण्यासाठी कोणाचं, 1 मोल सबस्टन्सचं किंवा 1 मोल गॅसचं, त्याला म्हणतो आपण मोलार स्पेसिफिक हीट. परत डेफिनेशन करतो मी मोलार स्पेसिफिक हीटची. मोलार स्पेसिफिक हीट म्हणजे अशी हीट की ज्याच्यामध्ये आपण जर 1 मोल ऑफ गॅस घेतला, त्या 1 मोल ऑफ गॅसचं टेम्परेचर एका डिग्रीनं वाढवण्यासाठी आपल्याला किती हीट द्यावी लागेल. 1 मोल ऑफ गॅसचं एका डिग्रीनं टेम्परेचर वाढवण्यासाठी आपल्याला किती हीट द्यावी लागेल. इट इज कॉल्ड अ मोलार स्पेसिफिक हीट. आणि तीच मोलार स्पेसिफिक हीट म्हणजे C इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला असणार आहे, हीट पर युनिट टेम्परेचर पर युनिट मोल. ओके, फॉर 1 मोलसाठी जर आपण पर युनिट मोल, तर फॉर 1 मोलसाठी काय असणार, C इज इक्वल टू Q/T असणार. आता ΔQ असेल तर ΔT अशा प्रकारे घेतो. ΔQ इज इक्वल टू काय असणार आहे, ΔQ/ΔT इज इक्वल टू C. आता झाली मोलार स्पेसिफिक हीट. याचे 2 प्रकार आहेत. मोलार स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट. ओके, म्हणजे मोलार स्पेसिफिक हीट याचे 2 प्रकार आहेत. एक आहेत ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि दुसरी आहे ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. काही नाही, ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल तर त्याला आपण म्हणतो CV, आणि ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर असेल त्याला म्हणतो CP. म्हणजे ही झाली मोलार. C म्हणजे काय, मोलार स्पेसिफिक हीट. ओके, म्हणजे एका मोलचं टेम्परेचर एका डिग्रीनं वाढवण्यासाठी एका मोल गॅसचं टेम्परेचर 1 डिग्रीनं वाढवण्यासाठी लागणारी हीट म्हणजे मोलार स्पेसिफिक
हीट. ओके, मग दोन प्रकारे, एक तर टेम्परेचर व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून आपण ते काम करू शकतो किंवा प्रेशर कॉन्स्टंट ठेवून आपण ते काम करू शकतो. तर दोन्ही वेळेसची मोलार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि कॉन्स्टंट प्रेशर वेगवेगळे असतील. तर याला काय म्हणणार मग, मोलार स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे CV. ओके, मोलार स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे CP. म्हणजे CP आणि CV तुम्हाला गोष्टी लक्षात आल्या असतील, हे मोलारसाठी. ओके, आता स्पेसिफिक हीट म्हणजे काय, दुसरा एक कन्सेप्ट आहे यस, म्हणजे काय म्हणतो स्पेसिफिक हीट. ही मोलार स्पेसिफिक आहे, ही आहे स्पेसिफिक हीट. ओके, स्पेसिफिक हीट. आता स्पेसिफिक हीट म्हणजे काय असेल, तर स्पेसिफिक हीट म्हणजे काय, इथं 1 मोल नसणार आहे, मोलार होती 1 मोल. आता सिम्पल आहे, युनिट मास जे काय युनिट मास असणार आहे, युनिट मास जे काय असेल मास समजा काय ते 1 ग्राम म्हणू शकतो किंवा 1 kg म्हणू शकतो. तर 1 kg गॅसचं ओके टेम्परेचर 1 डिग्रीनं वाढवण्यासाठी. ओके, आता हे इथं 1 kg स्पेसिफिक हीट म्हटलं आहे आपण, फक्त 1 kg सबस्टन्स असेल किंवा 1 kg किंवा 1 ग्राम म्हणू शकतो आपण, असं काही फरक पडत नाही. जनरली आपण कॅलरीजमध्ये घेत असतो, हीट मोजत असतो स्पेसिफिक हीट. ओके, तर 1 ग्रामचं टेम्परेचर, 1 ग्राम गॅसचं टेम्परेचर 1 डिग्रीनं वाढवण्यासाठी लागणारी हीट म्हणजे काय, स्पेसिफिक हीट म्हणतो. आणि ऑब्विसली स्पेसिफिक हीटचे पण 2 प्रकार, एक SP, दुसरा SV. म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर आणि स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ऑब्विसली प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट पण म्हणतात त्याला, काय प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. ओके, प्रिन्सिपल स्पेसिफिक असं पण नाव, म्हणजे ही प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर एवढ्या क्वांटिटीज तुम्हाला माहिती असणं या ठिकाणी गरजेचं आहे, तरच तुम्हाला हा मेयर्स रिलेशन समजेल. आणि आय थिंक मला वाटतं या गोष्टी स्पेसिफिक हीट किंवा मोलार स्पेसिफिक हीट यापैकी आय थिंक स्पेसिफिक हीट किंवा लॅटेंट हीट टाईप कन्सेप्ट तुम्हाला झालेली आहे, ज्यामध्ये तुम्ही स्पेसिफिक हीट पण आय थिंक झाली असेल तुम्हाला 10th क्लासमध्ये. झाली असेल तर कमेंटमध्ये सांगा येस म्हणून झाली असेल तर. ओके, तर मेयर्स रिलेशन आता आपण समजून घेऊ. आता एकदम सोपं आहे. तर मेयर्स रिलेशनमध्ये आपण सांगणार की समजा आपल्याकडे एक सिलेंडर आहे ज्याच्यामध्ये आपण पिस्टन यूज केलं आहे. तर ऑब्विसली पिस्टन कसं असणार आहे, मासलेस आहे म्हणजे याला मास नाही आहे, फ्रिक्शनलेस आहे म्हणजे हा फ्रिक्शन करणार नाही आहे, आणि दुसरं एअरटाईट आहे. एअरटाईट म्हणजे काय, हे जेव्हा आपण प्रेस करणार आहोत त्यावेळेस त्याच्यातून एअर लिकेज होणार नाही किंवा एअर वर जाणार नाही आहे, त्याला एअरटाईट म्हणतो. हे पिस्टन आहे, त्याच्यामध्ये असा गॅस आहे आणि त्या गॅसला आपण काय करतो, खालून हीट सप्लाय करतो ऑब्विसली. ओके, जर असं असेल मग हीट गिवन टू द सिस्टीम. आता आपण एक कंडिशन घेतली, काय म्हटलं, पहिली कंडिशन असणार आहे. तर मग आपलं इथं पहिल्या वाक्य तर तुम्ही असं लिहिणार की काय, इन सिलेंडर देर इज अ गॅस कंटेनिंग, आणि त्यामध्ये आपण काय सांगतो की तो जो काही पिस्टन आहे इट इज अ मासलेस, फ्रिक्शनलेस आणि एअरटाईट आहे. म्हणजे त्यातून हवा म्हणजे जेव्हा प्रेस करतोस एअर लिकेज नाही होणार, असंच आहे पिस्टन. तर त्यामध्ये मग आपण सांगतो आता पहिली कंडिशन काय, ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. काय म्हणतो आपण, ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम काय होणार, आपण हीट द्यायलो, हीट गिवन टू द सिस्टीम म्हणजे डेल्टा क्यू, याला Q1 म्हणूया. दुसरी एक कंडिशन असल्यामुळे दुसऱ्या कंडिशनमध्ये पण डेल्टा क्यू घ्यायचे, दोन्हीकडे वेगळं वाटावं म्हणून आपण याला डेल्टा Q1 म्हणजे असं काही फरक पडणार नाही. सध्या जी कंडिशन घेतो ही 1 नंबरची कंडिशन, ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूमला आपण किती हीट देतोय, डेल्टा क्यू हीट देतोय. आता आपण या ठिकाणी म्हटले कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता कॉन्स्टंट व्हॉल्यूम जर असेल तर हा पिस्टनवर मूव्ह होईल का, हां काय वाटतं तुम्हाला, मूव्ह होईल? तो ऑब्विसली उत्तर आहे नाही, कारण आता कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे तर पिस्टनवर मूव्ह होणार नाही, आणि जर पिस्टनवर मूव्ह होत असेल तर कॉन्स्टंट व्हॉल्यूम राहणार नाही. दोन्हीपैकी एक असणार आहे. म्हणजे हा पिस्टनवर मूव्ह होणार नाही म्हणजे कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे, म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम काय असणार आहे आपल्याकडे, 0 असेल. आणि जर चेंज इन व्हॉल्यूम 0 असेल तर वर्डन काय असेल, 0 असेल. ओके, मग आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपला माहिती आहे काय असतो, डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा ई. ओके, प्लस डेल्टा डब्ल्यू. पण आपण पहिली कंडिशन आहे म्हणून डेल्टा Q1 ओके, आणि डेल्टा ई आणि डब्ल्यू घेतला आपण याकडे. Q1 इज इक्वल टू डेल्टा ई प्लस डेल्टा डब्ल्यू. पण या ठिकाणी आपल्याला ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम असल्यामुळे देर इज नो वर्डन, कारण आपल्या वर्डनचा फॉर्म्युला आहे, वर्डन इज इक्वल टू प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम. आणि चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे काय असणार आहे, 0 असणार आहे चेंज इन व्हॉल्यूम. आणि चेंज इन व्हॉल्यूम जर 0 असेल तर वर्डन ऑब्व्हियसली 0 होईल, आणि आपलं इक्वेशन बनेल डेल्टा Q1 बरोबर डेल्टा ई. ओके, इक्वेशन नंबर 1. एकदम सोपं इक्वेशन. आता आपलं ही जी हीट दिली आपण पाहिलं, तर याच्या अगोदर मी स्पेसिफिक हीटबद्दल तुम्हाला सांगितलं होतं. काय होतं स्पेसिफिक हीटबद्दल आपण पाहिलं होतं, आता ही कुठली असणार आहे स्पेसिफिक हीट, ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे आपला काय घ्यावं लागेल, CV इज इक्वल टू, आपण पाहिलं काय होतं त्याचा फॉर्म्युला, डेल्टा क्यू बाय डेल्टा टी. आठवत असेल तुम्हाला हा फॉर्म्युला, आठवतो. म्हणजे डेल्टा क्यू हा डेल्टा टी जर इकडे आला तर CV इंटू डेल्टा टी इज इक्वल टू डेल्टा क्यू. म्हणजे डेल्टा क्यूची व्हॅल्यू काय असते, CV इंटू T2. म्हणजे डेल्टा Q1ची व्हॅल्यू काय असणार आहे,
हां सी व्ही इंटू डेल्टा टी. आय थिंक मला वाटतं तुम्हाला लक्षात आलं असेल आता. कळालं? म्हणजे आपण काय केलं हे रिलेशन लिहिलेलं आहे ऑब्व्हियसली. तर यामध्ये मी वाटलं तर परत याला क्लीन करतो, व्यवस्थित समजेल तुम्हाला. पहा या ठिकाणी, तर या ठिकाणी आपण काय केलं आहे, डेल्टा क्यू वन इज इक्वल टू डेल्टा ई. हे कसं आलं तुम्हाला समजलं असेल. आता प्रश्न आहे आपल्याकडे ह्या, तर आपल्याला माहिती आहे की सी व्ही म्हणजे काय, स्पेसिफिक मोलार स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू डेल्टा क्यू बाय डेल्टा टी. आणि आपला डेल्टा क्यूची व्हॅल्यू पाहिजे असेल तर डेल्टा क्यू इज इक्वल टू सी व्ही इंटू डी टी. मग डेल्टा क्यू बरोबर डेल्टा ई आहे आणि यालाच बरोबर आपण हे लिहू शकतो सी व्ही इंटू डी टी. काय डाऊट आहे कोणाला काही? आय थिंक याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. आता झाली एक कंडिशन. आता दुसरी सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय असेल रे, ऑब्व्हियसली तुम्हाला माहितीच आहे काय, ॲट अ कॉन्स्टंट कॉन्स्टंट प्रेशर. ओके. आता कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे काय की आपण ज्यावेळेस याला हीट अप्लाय करताल तर ऑब्व्हियसली इथलं प्रेशर वाढेल, पण प्रेशर वाढू द्यायचं नाही आहे. आणि प्रेशर वाढू द्यायचं नसल्यामुळे हा पिस्टन काय होईल, वर मूव्ह होईल. लक्षात ठेवा, आपण हीट देतोय, हीट दिल्यामुळे काय होणार, इथलं प्रेशर वाढत जाणार आहे. आणि प्रेशर वाढू द्यायचं नाही. आपलं कंडिशन काय, ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. ओके, ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. जर प्रेशर जर कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ही पिस्टन वर मूव्ह होतो. कारण इथं जास्त जर हे होत असेल हीटमुळे प्रेशर वाढतं आणि ते प्रेशर कमी करण्यासाठी आपल्याला पिस्टन वर न्यावं लागतं. म्हणजे या ठिकाणी व्हॉल्यूम चेंज होते, म्हणजे या ठिकाणी वर डन होतं. म्हणजे या ठिकाणचा फॉर्म्युला आपण डेल्टा Q2 म्हटलं, कारण सेकंड कंडिशन म्हणून इज इक्वल टू काय, डेल्टा ई प्लस डेल्टा डब्ल्यू. पण या ठिकाणी वर्डन 0 आहे का, नाही, कारण प्रेशर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी जर आपण हीट देतोय, प्रेशर जर आपला कॉन्स्टंट पाहिजे असेल तर पिस्टनवर मूव्ह व्हायलाच पाहिजे. आणि पिस्टनवर मूव्ह होतो म्हणजे वर्डन होतं, आणि वर्डन म्हटल्यानंतर ही 0 क्वांटिटी होणार नाही, चेंज इन व्हॉल्यूम आहे या ठिकाणी. आणि त्यावेळेस असं इक्वेशन असेल. आता या इक्वेशनमध्ये आपल्याला माहिती आहे इक्वल टू काय असणार, इक्वल टू ऑब्व्हियसली ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर आहे, तर या ठिकाणी काय करणार, सी पी असेल. काय अवघड नाही, या ठिकाणी काय असेल, सी पी असेल. बस एवढाच फरक आहे. ओके, म्हणजे डेल्टा क्यू इज इक्वल टू काय असणार आहे, सी पी इंटू डेल्टा टी. म्हणजे आपण इथे लिहू शकतो काय, सी पी इंटू डेल्टा टी. ओके, याला इक्वेशन नंबर 2 दिलं. चला, काहीच नाही, एकदम सोपं आहे, याच्यात काहीच अवघड नाही. आता आपण काय करणार, पाही डेल्टा ईची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, ही ते पाहू शकता. डेल्टा इज इक्वल टू काय, सी व्ही इंटू डी टी. आपण इथं पुट करू शकतो काय याला. आता हे काही गरज नाही, आपण एवढ्याबद्दलच बोलणार आहोत, हेच आपल्या पुढे कामाला येणार आहे. ओके, तर मी डेल्टा ईची व्हॅल्यू पुट करतोय पहा इकडे. ओके, ह्या डेल्टा ईची व्हॅल्यू इकडे. ओके, डेल्टा ईची व्हॅल्यू किती आपल्याकडे, सी व्ही इंटू डी टी, सी व्ही इंटू डी टी प्लस डेल्टा डब्ल्यू इक्वल टू काय आपल्याकडे, सी पी इंटू डी टी. ओके, आता काय करूया, याला इकडे घेऊया आणि डेल्टा डब्ल्यू तिकडे घेऊया. म्हणजे काय असणार आहे, हा सी व्ही. ओके ओके, नंतर काय असणार आहे, इंटू डी टी. ओके, मायनस सी पी इंटू डी टी इज इक्वल टू डेल्टा डब्ल्यू. ओके, वर्डन. आता प्रश्न काय असतो, जे वर्डन असणार आहे आपल्याकडे या ठिकाणी. ओके, हे या ठिकाणी जे वर्डन असणार आहे आपल्याकडे, हे जे वर्डन असणार आहे ते वर्डन निगेटिव्ह असतं. वर्डन निगेटिव्ह का, वर्डन बाय द सिस्टीम. ह्या सिस्टीम जर केलं असेल तर वर्डन बाय द सिस्टीम पॉझिटिव्ह घेतो, सॉरी नाही सॉरी, वर्डन बाय द सिस्टीम निगेटिव्ह असतं. वर्डन बाय द सिस्टीम काय असतं, निगेटिव्ह असतं. त्यामुळे आपण याला मग हे निगेटिव्ह येणार आहे आणि त्यावेळेस मग आपलं इक्वेशन बनणार आहे, याला रिव्हर्स करू शकतो आपण, सी पी इंटू डी टी मायनस, किंवा आपण याला असंच राहू द्या, मी दुसऱ्या मेथडने सांगेल. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. हे इक्वेशनची काही गरज नाही आहे, हे इक्वेशन आपल्या महत्त्वाचं आहे. मी एक क्लीन करतो तोपर्यंत, ठीक आहे. आणि या इक्वेशनला आपण कंटिन्यू करूया. याला 2-3 प्रकारे सांगता येतं, असं काही नाही आहे. ओके, डोंट वरी. तर आपल्याकडे इक्वेशन आहे फायनली, ह्या दोन्ही इक्वेशनला मी ठेवतो. हे इक्वेशनचं चालतं असं लिहितो मी वर, काय आहे, सी व्ही इंटू डी टी ना मायनस सी पी इंटू डी टी. ओके, इक्वल टू डेल्टा डब्ल्यू. ओके, सॉरी, हा डेल्टा डब्ल्यू इकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडे जाऊन काय होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे, ते निगेटिव्ह आला. ओके, क्लिअर आहे. पहा हा सी पी काय होता, सी पी इंटू डी टी इकडे पॉझिटिव्ह होता, इकडे येऊन काय झाला, निगेटिव्ह झाला. आणि डेल्टा डब्ल्यू इकडे पॉझिटिव्ह होता, तिकडे जाऊन काय झाला आहे, निगेटिव्ह झाला. पॉझिटिव्ह होता, तिकडे जाऊन निगेटिव्ह झाला. आता निगेटिव्हनं जर मल्टिप्लाय केलं तर निगेटिव्ह आपला काढायचं, तर निगेटिव्ह सिम्बॉल जर इकडे आला तर आपला काय करावं लागेल रे, हा निगेटिव्ह जर इकडे आला तर हे अल्टर होतं, माहिती ना, पॉझिटिव्हचं निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होणार. म्हणजे आपण काय होऊ शकतो, त्याला उलटं लिहू शकतो, काय, सी पी इंटू डेल्टा टी मायनस सी व्ही इंटू डेल्टा टी इक्वल टू. ओके, हे डी डब्ल्यू पॉझिटिव्ह असणार. आता ओके, कळालं का, हा निगेटिव्ह सिम्बॉल जर आपण इकडे आणला त्यांचे साईन चेंज होतं, अल्टर होतं निगेटिव्हचं. ओके, मग आपल्याला हे इक्वेशन आलं. आता वर्डन इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे, आपण इथंच लिहिलेलं होतं आहे ना, आताच लिहिलं होतं. वर्डन इज इक्वल टू काय असतं रे, डी डब्ल्यू इज इक्वल टू काय असतं, पी इंटू डी व्ही. ओके, तर नाव यू कॅन पुट. तर आपण या दोघांमध्ये कॉमन काय आहे, डी टी कॉमन आहे, तर आपण याला लिहू शकतो सी पी मायनस सी व्ही
ब्रॅकेटमध्ये डेल्टा टी बाहेर कॉमन काढलं दोघांमधून. आता वर्डनचा आपला फॉर्म्युला आहे ते पी इंटू डी व्ही. पी इंटू डी व्ही याला आपण वर्डन म्हणतो आणि पी इंटू डी व्हीला आपल्याला माहिती आहे दुसरं एक इक्वेशन आपल्याला माहिती आहे पी व्ही इज इक्वल टू असतं एन आर टी. ओके, एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स, आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट, टी म्हणजे टेम्परेचर, पी म्हणजे प्रेशर, व्ही म्हणजे व्हॉल्यूम. पण फॉर 1 मोलसाठी, कोणासाठी? फॉर 1 मोल. एका मोलसाठी काय असेल? फॉर 1 मोलसाठी काय असणार? एन इज इक्वल टू 1 आणि त्यामुळे पी व्ही इज इक्वल टू आर टी. पण इथं पी इंटू डी व्ही आहे, ती डी व्ही असेल ती इथं डी टी येतं. ओके, म्हणजे आपण लिहू शकतो हा सी पी मायनस सी व्ही इंटू डेल्टा टी इज इक्वल टू पी इंटू डी व्ही. तर पी आपण ॲज इट इज ठेवलं, सॉरी पी इंटू डी व्हीच्या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येतं? आर इंटू डी टी. ओके, तर काय लिहिलं आपण? आर इंटू डी टी. ओके, हे डी टी गेट कॅन्सल, तर आपल्याकडे आलं, मी असं लिहितो विदाउट ब्रॅकेट. ओके, सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आर अँड दिस इज कॉल्ड मेयर्स रिलेशन. यालाच म्हणतो आपण मेयर्स रिलेशन. लक्षात आलं सर्वांना? एकदम सोपं रिलेशन आहे, असं काय अवघड नाही. आणि रिलेशन आपलं पुढे यूज करायचं आहे. सी पी म्हणजे मोलार स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, मोलार स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम, आणि आर म्हणजे काय? गॅस कॉन्स्टंट आहे, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. ओके, या ठिकाणी हे डेरिवेशन आहे, एकदा तुम्ही रिवाइज करू शकता याला व्यवस्थित आणि पाहू शकता सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आर. आता याच्या ठिकाणी आता हे झालं मोलार स्पेसिफिक हीट. आता आपला प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटच्या फॉर्ममध्ये पाहायचं. मी याला डेरिवेशनला असं वर लिहितो एकदा. ओके, तर आपल्याकडे काय आहे? सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आर. हे डेरिवेशन लक्षात ठेवा. याच्यावरती हां, इथपर्यंत जर तुम्हाला डेरिवेशन एक्झाममध्ये आलं तर तुम्हाला 3 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं आणि ह्याच्या पुढचं जर एक्स्ट्रा विचारलं असेल तर तुम्हाला 4 मार्कासाठी. पुढे काय विचारलं? आता माहिती आहे आपला सी पी माहिती आहे, आपलं सी माहिती आहे. सी इज इक्वल टू काय असतं? यम नॉट इंटू यस. आपलं माहिती आहे सी म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता मोलार स्पेसिफिक हीट. ओके, यस म्हणजे काय? स्पेसिफिक हीट, ऑब्व्हियसली प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. आणि यम नॉट म्हणजे काय? काय असेल? मोलार मास. मोलार मास म्हणजे आपण असं लिहू शकतो. मग आपला सी पी इज इक्वल टू काय असेल रे? यम नॉट इंटू एस पी. ओके, आणि सी व्ही इज इक्वल टू काय असेल? यम नॉट इंटू एस व्ही. आता सी पी म्हणजे परत आता मी सांगतो, सी पी म्हणजे काय? मोलार स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. सी व्ही म्हणजे काय? मोलार स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि एस म्हणजे काय? प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. आणि या ठिकाणी काय? प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. त्या ठिकाणी आपण लिहू शकतो. मग ह्या 2 व्हॅल्यूज आपण सी पी आणि सी व्हीच्या ठिकाणी इथं पुट करणार आपण. तर सी पीच्या ठिकाणी काय ठेवणार? यम नॉट एस पी मायनस यम नॉट एस व्ही इक्वल टू आर. ओके, आणि हे दोघांमधून यम नॉट कॉमन येतं. एस पी मायनस एस व्ही इंटू यम नॉट इक्वल टू आर. आणि या ठिकाणी एस पी मायनस एस व्ही इक्वल टू आर बाय यम नॉट. हे आपण जनरली घेत असतो. पण जनरली काय होतं, आपण ज्यावेळेस वर्क डन मोजत असतो, वर्क डन, तर वर्क डन आपण जूलमध्ये मेजरमेंट करत असतो आणि हीट जी असते ती कॅलरीमध्ये मोजत असतो. कॅलरीजमध्ये मोजत असतो. आणि त्यामुळं मग आपलं काय? सी एल असतं, सी नसतं. कॅलरी म्हणजे सी एल. ओके, कॅलरीजमध्ये मोजत असतो. त्यास आपण या ठिकाणी जूलने आपलं काय करावं लागतं? डिवाइड करावं लागतं. आणि आपलं हे रिलेशन असेल. आणि जी म्हणजे आपल्याकडे काय? एक मेकॅनिकल इक्वॅलंट ऑफ जूल आहे. जूलचा हा मेकॅनिकल इक्वॅलंट आहे किंवा आपण जूलची जी कन्वर्जन असतं त्या ठिकाणी वापरत असतो. तर या ठिकाणी संपलेले. हां, हे एक्स्ट्रा जर एवढी स्टेप तुम्हाला विचारल्या गेल्या तर तुम्हाला हे इक्वेशन, हेच डेरिवेशन 4 मार्काला विचारतील आणि इथपर्यंत विचारलं तर 2 मार्काला असेल. हां, याच्यावरती तुम्हाला MCQ पडण्याची शक्यता असते. सी पी सी व्ही काय असतं याच्यावर तुम्हाला सॉल्व करावं लागतं आणि ते करणं गरजेचं आहे. ओके, आय थिंक मला वाटतं या ठिकाणी मेयर्स रिलेशन तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. याच्यासाठी काय लागतं काय नाही हे अगोदर मी शिकवलं तुम्हाला आणि नंतर आपण स्टेप बाय स्टेप व्यवस्थित क्वेश्चन सॉल्व केलेलं आहे. रिलेशन्स ते 3 मार्काला किंवा 4 मार्काला येऊ शकतं हे पण मी तुम्हाला सांगितलेले. तर ठीक आहे, त्या ठिकाणी आपण थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.